कवळ काही कायाचे विठ्ठल एका जगात तुम्हाला आज सत्याची आशा
पण तुम्ही ज्या ठिकाणी आता राहताय त्या ठिकाणी तो काला नाही का सांगितलं नाही. आणि ज्या ठिकाणी जातो ते ठिकाण असं आहे वैकुंठितो ऐसे नाही प्रवण काही काला वैकुंठामध्ये तो काला त्या ठिकाणी भेटत नाही. तो फक्त मृत्यूलोकामध्ये भेटतो. म्हणून मला पुन्हा या ठिकाणी जन्माला यायचंय. कारण या काल्याचं स्वरूप असं आहे एकमेका देवमुखी सुखे घालू कुंभरे. आणि काल्याचं ठिकाण सांगितलं तुका म्हणे वाळवंट परमेनित उत्तम वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याच्या शब्दाचा वापर केला. रसवाद शास्त्रकार 3 प्रकारच्या काल्याचं वर्णन त्या ठिकाणी शास्त्रामध्ये करतात. एक काला सांगितलं जातो दहीलाईचा काला, एक सांगितलं जातो जीवाशिवाचा काला आणि तिसरा काला आहे हरिनामाचा काला. दहीलाईचा काला हा प्रत्येकाच्या आयुष्यात तर होतोच. दहीलाईचा काला प्रत्येकाच्या आयुष्यात होतो. हरिनामाचा काला अखंड आहे सप्ताह होतो. परंतु सर्वात महत्वाची गोष्ट तुमच्या आणि माझ्या जीवनात जीवाशिवाचा काला होणार गरजेचं आहे. आणि जीवाशिवाचा काला ज्यांच्या आयुष्यात झाला त्याचं नाव संत आहे. तीन प्रकारची कार्य अशी सांगितली जातात. दहीलाईचा काला, काला म्हणजे काय? दोन गोष्टींचे एकत्रीकरण त्याचं नाव काला. काला, कालवा आणि महाप्रसाद 3 गोष्टी आहेत. काला, कालवा आणि महाप्रसाद. काला त्याला म्हणतात दोन गोष्टींचे एकत्रीकरण, त्याला त्या ठिकाणी महाराज काला म्हणतात. म्हणजे या ठिकाणी दहीलाईचा काला, दही आणि काही एकत्र करून याचं नाव दहीलाईचा काला. हरिनाम, हरीचं नाम एकत्रित येऊन याला म्हणायचा हरिनामाचा काला. आणि तिसरा काला सांगितला जातो जीवाशिवाचा काला. जीव आणि शिव ऐक्य भाव, अहम ब्रह्मास्मी, मीच जीव आहे पण त्याचबरोबर मीच शिव आहे अशी आपल्याला जाणीव होते. याचं नाव जीवाशिवाचा काला. एखाद्या लग्नामध्ये स्वयंपाक केला जातो, एखाद्या लग्नामध्ये लोकांना अन्नदान केलं जातं, परंतु त्याला त्या ठिकाणी महाराज कुठल्याही प्रकारचं महत्व नाही. त्याला त्या ठिकाणी लग्नाची पंगत म्हणतात, लग्नाचं जेवण म्हणतात, लग्नाचं अन्नदान म्हणतात. एखाद्या सप्ताहामध्ये महाराज वृक्षावर निर्माण वारकऱ्यांना भोजन दिलं जातं, त्याला पंगत म्हटलं जातं. परंतु काल्याच्या दिवशी जे समाजाला जेवण दिलं जातं त्याला महाप्रसाद म्हटलं जातं. काल्याच्या दिवशी जे जेवण दिलं जातं त्याला महाप्रसाद. आणि त्या काल्याची सांगता किंवा त्या महाप्रसादाची जी सांगता आहे, कोणत्याही यज्ञाची सांगता करायची असेल तर त्या ठिकाणी दही आरतीची अत्यंत गरज आहे. संप्रदायच नाही. नाहीतर तुम्ही देवाची या कामाकडे शू त्याला भूमी मागणीची अशी आहे मंदिर पूर्ण होईल परंतु कळत चालणार. मंदिरावर कळसाची स्थापना केली तर त्या ठिकाणी मंदिर पूर्ण होईल. अन्यथा त्या मंदिराला अपूर्णांत म्हणतात. मंदिर अपूर्ण आहे. पण ज्या दिवशी मंदिरावर कळत बसलं त्या दिवशी मंदिर पूर्ण. त्या पद्धतीनं सप्ताहामध्ये पूर्ण. ज्या दिवशी दही आरती फुटते त्या दिवशी म्हणतात सप्ताह पूर्ण. आणि त्या नियमानं साधू संतांच्या कृपेने, साधू संतांच्या योगाने जो काला होतोय या काळामध्ये 3 प्रकारच्या काळाचा आपल्याला विचार करायचा आहे आणि पुढे जायचं. त्याच्यामध्ये पहिल्या काळाचा सविस्तर विचार करायचा आपल्याला दही आणि लाईचा काळ. दही लाईचा काळ हा एक बाहेरनं सांगितलं जातं. दही लाईचा काळ. आता दही लाईचा काळ आपण त्या ठिकाणी करणार आहोत. गेल्या 6 दिवसापासून त्या ठिकाणी प्रार्थना भजन करणं, कीर्तन करणं हा एक हरिनामाचा काळ आहे. पण हरिनामाचा काळ श्रेष्ठ सांगितलाय. तर हरिनामाचा काळ असा
हे तिथं नाही हा सुद्धा सोहळा सोयी नाही म्हणून या सुधा तर लोखंडाच्या डबीत परिस असेल का? नाही, कारण लोखंडाच्या डबीत जर
तो लोखंडाच्या पेक्षा काय झालं असतं? सोनं झालं असतं. पण तरी सुद्धा त्या साधूबाबांना लोखंडाच्या डबीचं झाकण उघडलं आणि त्याच्यातून बरीच काढून दाखवला. माझा प्रश्न असा आहे तुम्हाला, जर साधूबाबांना लोखंडाच्या डबीतून बरीच काढला तर लोखंडाच्या डबीचं सोनं का झालं नाही? विचार करा. लोखंडाच्या डबीत बरीच होता, बरीच ओरिजिनल होता, पण तरी सुद्धा त्याचं सोनं का झालं नाही? त्या ठिकाणी त्याचं उत्तर असं सांगितलं जातं की साधूबाबांना तो बरीच लोखंडाच्या डबीत ठेवला, पण तो एका कापडातून दळून ठेवला. आता मला सांगा, लोखंडाच्या डबीचं सोनं झालं असतं, पण मध्ये आडवं काय आलं? कापड आलं. तसं आहे ना, लोखंडाची डबी म्हणजे जीव आहे, बारकाई नाही. लोखंडाची डबी म्हणजे जीव आहे आणि परीस म्हणजे शिव आहे. या लोखंडाचा आणि परिसराचा स्पर्श होईल, पण मध्ये मायारूपी कापड आडवं येतं, म्हणून या जीवाला या शिवाची भेट होत. अन्यथा जीवाचा शिवाचा कासा झाला आणि मला असं आहे असं सांगितलं, तुम्हाला सांगतात नगरीले शर्त राहील निश्चळ नागोनी ममतेचा काय प्रभू मला गुरु माया जागी. कारण असं आहे, माया जड असं आहे, तुझा Thank you.
आणि म्हणून सांगितल्यानंतर माळ घातली म्हणजे तुम्हाला लगेच भगवंत भेटेल असं काय
तर ही टीका केली ज्ञानेश्वर सचिदानंद बाबा आधारित लेखक होता. माऊलीला मुद्द्याच्या आपण ज्ञानेश्वरांची निर्मिती केली आणि माऊलीने ठरवलं समाधी घ्यायची आता. पण पांडुरंगाच्या आणि समाजाच्या आग्रह खातर पांडुरंगाने माऊलीला सांगितलं, माऊली तुमची गरज आहे महाराष्ट्राच्या मातीला. माऊलीने समाजाच्या आणि पांडुरंगाच्या आग्रह खातर 22 वर्ष जीवन जगले आणि 22 वर्षामध्ये महाराज 22व्या वर्षी तुमच्या जिल्ह्याचं घोषण महाराज तुमच्या भागामध्ये आनंदीमध्ये माऊलीने 22व्या वर्षी समाधी घ्यायचा निर्णय ठरवला. पण ऐका माऊलीचा इतिहास. 22व्या वर्षी माऊली समाधी घेणार आहे. आनंदीमध्ये मला संधी वाटतापासून माऊली समाधी घेणार आहे. एक शोककळा निर्माण झाली की माऊली समाधी घेणार आहे. प्रत्येकजण आनंदीमध्ये धाव घेत होता. प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये खळखळ पाणी येत होतं. ही बातमी विटेवरच्या पांडुरंगाला कळाली आणि विटेवरच्या पांडुरंगाने रुक्मिणी माते सहित आनंदीत हजर व्हावं. सर्व आनंदी दुःखमय आहे. आणि म्हणून आजही हाडाचा वारकरी जर कार्तिकीला आळंदीला गेला, हाडाचा ओरिजिनल वारकरी जर कार्तिकीला आळंदीला गेला तर एकादशीच्या दिवशी आनंदी राहतो, द्वादशीच्या दिवशी आनंदी राहील. पण समाधी सोहळ्याच्या दिवशी त्याच्या डोळ्यात पाणी काढत नाही. ज्याच्या डोळ्यात पाणी येत नाही तो हाडाचा वारकरी. अजूनही माझ्या माऊलीच्या मंदिरामध्ये महाराज ज्ञानेश्वरी वाचताना रडणारी मंडळी आहे. अजूनही त्याच माऊलीच्या समाधीजवळ डोका आपू रडणारी मंडळी आहे. अजून त्याच माऊलीच्या समाधी मंदिरामध्ये झाडाला कवटाळून रडणारी काही मंडळी आहे. माऊली समाधीला निघालेली सर्वांनी पाहिली, लोक रडायला लागली. विदेवाच्या पांडुरंगाने 22 वर्षाच्या माऊलीचे डोळे हात आणि डोळे पाय पाहिले आणि पांडुरंगाच्या डोळ्याचं पाणी खरं गालावर पडलं. गालावरचं पाणी जमिनीवर पडत होतं आणि रुक्मिणी मातेने पांडुरंगाला रडताना पाहिलं. रडणाऱ्या पांडुरंगाला रुक्मिणी मातेने विचारलं, पांडुरंगा अहो तुमच्या संधीवर जर विचार चालतंय तर तुमच्या डोळ्यामध्ये का पाणी आहे, का रडताय? पांडुरंगाला सांगितलं, रुक्मिणी माझी माऊली समाधीला चालली म्हणून रडत नाही. रुक्मिणी माझी माऊली समाधीला चालली म्हणून रडत नाही. अगं कलियुगामध्ये 16, 17, 18 वर्षाची मुले दारूचे गोंधळ फिरणार आहे. पण माझ्या माऊलीने 16व्या वर्षी अख्ख्या ज्ञानाचा सागर अख्ख्या विश्वाला ठेवला आहे आणि 22व्या वर्षी माझी माऊली समाधी घ्यायला चालली. रुक्मिणी वय आहे का माझ्या माऊलीचं समाधी घेण्याची? रुक्मिणी मातेच्या डोळ्यातून खळखळ पाणी आलं आणि रडणाऱ्या रुक्मिणी मातेकडे पांडुरंगानं पाहिलं. पांडुरंगानं रुक्मिणीला विचारलं, रुक्मिणी अगं मी रडत होतो माझी माऊली समाधीला चालली म्हणून, पण तू का रडतेस रुक्मिणी? रुक्मिणीने सांगितलं, पांडुरंगा तुमची माऊली समाधीला चालली म्हणून रडत नाही, पण एका 22 वर्षाच्या मुलाकरता वेदेवरचा पांडुरंग रडतोय यासमोर. मग काय विचार, 22 वर्षाच्या मुलाकरता जर वेदेवरचा पांडुरंग रडत असेल तर आपण गेल्यानंतर निदान आपल्या घरच्यांनी तरी आपल्याकरता रडावं. माणसानं अशा पद्धतीने जरी जीवन जगलं तरी म्हणतात की माणसांना मागणीचा आणि कलियुगामध्ये शोकांतिका अशी आहे, माणसाला मिळालेला मानवदेह अवघा मानवदेह अल्लाने तुझं दिया खाया पिया सुख से सोया नाथ जमाना. पण आहे तोपर्यंत तरी क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. आहे तोपर्यंत तरी याचं सार्थक करून घ्यावं माणसानं आणि त्याच्याकरता सांगितलं जातं खूप काही करावं असं काय. फक्त सर्वात महत्वाचं तुकोबाने शब्दात तुका म्हणे मरणाची सरे मुद्दाची वरे सर्वात महत्वाची कीर्ती पाठीमागे राहण्याकरता माणसाचं जीवन चांगल्या पद्धतीचं असावं, माणसाचं जीवन सरळ असावं, माणसाचं जीवन नीतीनं असावं. नीती आता नीती माणसाच्या जीवनामध्ये आहे. रामायणामध्ये प्रसंग असा आलाय की रावण राक्षस होता पण रावणाकडे नीती नावाची गोष्ट आणि म्हणून असं सांगितलं जातं. रामायणामध्ये सर्वात श्रेष्ठ पात्र रावणाचं सांगितलं जातं. खूप महत्वाचं. रावण राक्षस होता पण रावणासारखी नीती कलियुगामध्ये नाही. आता 2016 सालामध्ये 139 बलात्कार होत आहे. 2017 सालामध्ये महाराज 74 बलात्कार झाली 3.5 महिन्यामध्ये. हे तेव्हा एवढी राक्षसी प्रवृत्तीची माणसं होती. पण जो रावण ज्या रावणाला आपण नाव घेतो
तोच राम सर्वात महत्वाचा परमभक्त भगवान शंकर असतो. आणि म्हणून तर मला आत्मलिंग काढून दिलं. भगवान शंकर ज्या देवाची भक्ती करत होते त्या देवाचं नाम श्रीराम. भजन करी पण गुणाचं राम. त्या रावणाच्या नीती बाबतीत असं सांगितलं जातं की कलियुगामध्ये जीवन जगताना माणसाला छत्रपती बनता नाही आलं तरी चालेल, माणसाला राम बनता नाही आलं तरी चालेल, माणसाला कृष्ण बनता नाही आलं तरी चालेल, पण मरायच्या अगोदर नीतीच्या बाबतीत एकदा तरी रावणावाची जीवन जगावं माणसानं. निदान मेल्यानंतर का व्हावं त्याला मोक्ष. कारण रामायणामध्ये प्रसंग असा आलाय, तुम्हाला सर्वांना कथाभाग माहिती असेल. हनुमंतरायानं सीतामाईला नेल्यानंतर हनुमंतराय आले. आम्हाला रावणानं सीतामाईला नेलं. हनुमंतरायाने लंका सावरली, लंका पेटवून दिली. लंका पेटवल्यानंतर मंदोदरी घाबरली आणि मंदोदरी रावणाला म्हटली, आहो तुम्ही त्याची बायको पळवू नाही, तुमची इच्छा पूर्ण करण्याकरता, तर तुम्ही तुमची इच्छा का पूर्ण केली नाही? काय म्हटली मंदोदरी रावणाला, आहो तुम्ही त्याची बायको पळवणार नाही, तुमची इच्छा पूर्ण करण्याकरता, तर तुम्ही तुमची इच्छा का पूर्ण केली नाही? रावणाच्या डोळ्यामध्ये खळखळ पाणी आहे. आणि रावण मंदोदरीला म्हटला, मंदोदरी त्याला तोंडाला लगाम घाल, मंदोदरी त्याला तोंड सांभाळून बोल. मंदोदरी म्हणजे लगाम लाभ द्यायला इच्छा पूर्ण केली नाही ते मला सांगा. रावण मंदोदरीला म्हटला, ऐक मंदोदरी, ऐक मंदोदरी, ऐक. अगं मी आता जरी ठरवलं तर सीतेहून माझी इच्छा पूर्ण करू शकतो, पण करणार नाही. का करणार नाही माहिती? रावण म्हटला, मंदोदरी असा आहे. मी ज्यावेळेस सीतेला आणायला बसवेचं रूप घेऊन गेलो ना मंदोदरी, त्यावेळेस माझ्या तोंडातून एकच शब्द गेला, माय विषावा. ती माझ्या आईच्या जागेवर आहे, माझी नांदाणी करीत झाले, पण माय शब्दाला धोका लागू देणार नाही, याला रावणाची भीती म्हणून असं सांगितलं. काही पण रावणाच्या नीतीप्रमाणे जरी माणसाला जीवन जगता आलं तरी त्याला आयुष्यात कुठल्या प्रकारची काही करायची गरज पडत नाही. कारण जीवन जगताना तीन गोष्टी सांगितल्या, नीती, सत्य आणि सदाचार. नीती लावल्या, सत्य लावल्या, सदाचार केला तर आपलं घर घर राहत नाही, आपलं घर मशानभूमी होतात. आणि म्हणून तीन गोष्टी आहेत, नीती, सत्य आणि सदाचार. या गोष्टी जीवन जगत असताना तुमच्या आयुष्यामध्ये सहज जीवाशिवाचा काम होऊ शकतो. कारण तो महाराज या ठिकाणी आहे, तो तुम्हाला सांगतात त्या ठिकाणी नाही, कोणत्या ठिकाणी नाही, त्याचं उत्तर तुम्हाला
गोकुळामध्ये जिकडे तिकडे गोवर्धन नंद घरा नंद भयो नंद राजा को लाला भयो
जशी दर्शनाला गर्दीला इथे बारी लागते तसं माझ्या कृष्णाला पाहण्याकरता बारी लागली होती 12 तास एक उभा झाला. एवढं सुंदर रूप होतं का? सुंदर नाही पण सावळे पर्व मावळ्या जीवराज शिवकुमार मदना माझ्या भगवंताला पाहिल्याबरोबर पाहता लोचन असं ते भगवंत रूप पाहण्याकरता बारी लागली होती. सकाळी एवढं जर महाराज बारीला लागल्या तर संध्याकाळी दर्शन होत होतं. मग असं करता महाराज पोतना आली बुद्धदेवता त्या ठिकाणी भगवंताला बोलत गेला मावळ भटाला पळून लावलं नाना प्रकारे भगवंताला त्या ठिकाणी गेल्या. तुम्ही कार्याचे कायमच ऐका. असं करता करता महाराज भगवंत आवडून लागू लागले. Bye.
जगाच्या बाजारामध्ये अनंत अपराधाला निर्दोष सोडणारा कोर्ट म्हणजे आई आहे. एखाद्या आईला म्हणा तुम्ही मावशी तुमचा मुलगा दारू पिलाय, तिनं ते पिणार नाही. तिनं पिलेला पावले ती म्हणजे सर्दीनं पिला असेल. त्या पेटार मुलानं त्या आईला रात्रदिवस मारू द्या आणि त्या आईला म्हणा तुम्ही मावशी तुमचा मुलगा दारू पिऊन तुम्हाला रात्रदिवस मारतोय, काही वाटत नाही. ती आई काय म्हणते माझे माझा मुलगा आहे दारू पिऊन मला मारतो ना, एक दिवस त्याच्याच खाद्यावर जायचं नाव आहे असं सांगितलं जातं. आईच्या बाबतीमध्ये वर्णन महाराज आईच्या बाबतीत वर्णन असं सांगितलं जातं की बाबा जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा केला, तेच लागे माझ्या पायाला, असू येते तिच्या डोळ्याला. आईचं वर्णन काय सांगत होतं. गेल्यानंतर काही करण्यापेक्षा जिवंतपणे आई बाबांची सेवा करावी हा परमार्थ आहे. जिवंतपणी कधी पोसले नाही, आता कशाला म्हणतोस आई. गेल्यानंतर कशाला रडतो बाबा, त्या आईसाठी गेल्यानंतर कशाला रडतो, मेल्यावरती रडतो कशा. नको देखावा दाऊ जगाला, मोडला नाही कधी रुपया तुझाला. आई त्या आईचं पात्र सर्वात श्रेष्ठ पात्र सांगितलेलं आहे. सगळं देताच्या त्या पद्धतीने मला यशोदेचं सांगावं नाही माझा कृष्ण असा. आणि मग मला यशोदेच्या कानावर अजून पुढ्या यशोदेचं सांगितलं त्या जाईला सगळी आपल्या सोबत सविता आहे तुम्ही गायक घेऊन सारे गोपाळ नागदया सर्व विद्या वागऱ्या सुद्धा सर्व काही महाराज गायक घेऊन महाराज वरती आणण्याकरता गेलेले आहे. वळत्या हाताने सर्वात महत्वाची गेला गेली त्या ठिकाणी बासरी वाजवण्याची. भगवंतानं बासरी अशी वाजवली महाराज. मुरली वरवाढा जीव जडे कसली जीवाला भूल पडे, बोलू राम राम राम, बोलू श्याम श्याम श्याम, त्याची हरीवरी प्रीत जडे. गायची वासरे म्हशीला सोडले, म्हशीची वासरे गाईला सोडले, बैलाची धार कशी काढले, मन मोही दे रे मन मोही दे. आणि भगवंताच्या बोलीत मन घेतले जावं. आणि मग नाना प्रकारचे खेळ केला, चेंडू लगोऱ्या हवामा नाना प्रकारचे खेळ खेळल्यानंतर गादीवर मोठी भूक गाय कृष्ण आता बाबा भूक लागली, आता त्याला आपल्या शिदोऱ्या आणा. आणि मग तुला म्हणे आधी माझी मुली नाही. सर्वांच्या शिदोऱ्या त्या ठिकाणी एकत्रित करून तो गाला त्या ठिकाणी झाला. त्या गाण्याच्या असेल देवगडी गाणे असेल कुसोडिया असेल तिने सांगण्यात हात तो काढला त्या ठिकाणी भगवंताला केला. तो काढून गोपाच्या कृपेनं महाराज आळंदी पंढरपुरामध्ये झाला. आणि महाराज अनेक थोर साधू संतांच्या कृपेनं या ग्रामदैवताच्या कृपेनं मला तुमच्या या ठिकाणी हा काळ होतोय. तुमचं भरण भाग्य या ठिकाणी हा काला होतोय. तो काळाचा जो काळा वाळवंतात झाला, तो काळा पंढरपूरला झाला, तोच काळा आळंदीला झाला, तोच काळा देवला झाला, तोच काळा अशा स्वरूपानं गावागावामध्ये या ठिकाणी होतोय. आता या ठिकाणी सुंदर असं दयाहंडीचा अभंग होईल. दयाहंडीचा अभंग झाल्यानंतर दयाहंडी
पिढीचे या ठिकाणी गोष्टी होती. धन्यवाद. परत एकदा तुम्हाला सर्वांचे या ठिकाणी सदस्य आहात. आता मला थोडा गर्व नाही आहे. मी म्हणतो की सामनाची कीर्तन सदस्य आभार मानतो. आता जेव्हा जोडले असतात कारण आता इथं तारणा बाकी होते आणि त्यांना गरज आहे नामदेव बदलले 42 नंतर प्रत्येक संतांना 40 विचार आहे. परमात्मा हेच वय आहे. माणसाला याच वयामध्ये गरजेचं आहे. म्हणून त्यांना सर्वात महत्त्वाचं तुम्ही या ठिकाणी आला समाज या ठिकाणी गोष्टी. धन्यवाद. जाता जाता कीर्तनाची संदेश जन्मापासून तर वरेपर्यंत लबाडीमध्ये करू नका. गुंडागिरी करणाऱ्या माणसाला आधार सपोर्ट तरी करू नका. सदाचार वागणाऱ्या तरी चालेल पण कधी कोणाचं वाईट चिंतन करण्याचा प्रयत्न करू नका. परोपकार हेच पुण्य आहे. आयुष्यामध्ये आईची सेवा बाबाची सेवा ही ईश्वर सेवा आहे. त्यांनाच ईश्वर समजून त्यांची सेवा करा. निश्चित तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं मार्ग गेले. म्हणून परत एकदा तुम्हाला सर्वांच्या या ठिकाणी सदस्य आहात आणि झालेल्या सेवेला या ठिकाणी पूर्ण